नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, घातांक प्रकरणातलं हे दुसरं लेक्चर आपण या ठिकाणी पाहतोय. पहिल्या लेक्चरमध्ये सगळे बेसिक नियम कव्हर केल्यानंतर या लेक्चरमध्ये आपण थोडंसं न्यूमरिकल स्टार्ट करू, जो की कॅल्क्युलेशनचा किंवा सिम्प्लिफिकेशनचा, जिथं आपल्याला की जे नियम आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेत ते आपल्याला या ठिकाणी अप्लाय करायचे आहेत. सुरुवात करूया पहिल्या गणितापासून, एकदम बेसिकपासून समजून घ्या. 7चा x घात बरोबर 343चा 5वा घात, तर x बरोबर किती? 7चा x घात बरोबर काय दिले आपल्याला? 343चा 5वा घात, तर x बरोबर किती? आता मला सांगा, घातांकांचे जे काही नियम होते आपले, बरोबर, ते नियम वापरायचे झाले तर पाया काय पाहिजे? पाया समान पाहिजे, बरोबर. पाया समान असताना आपण गुणाकार करणार, पाया समान असताना आपण भागाकार करणार, बरोबर का नाही? इथं एका ठिकाणी पाया काय आहे? 7, एका ठिकाणी काय आहे? 343. इथं लावू शकतो का आपण नियम अप्लाय? नाही. पहिली गोष्ट काय करावं लागणार आपल्याला? पाया समान करावा लागणार, आणि पाया समान केल्यानंतर घातांकांची काय करू शकतो आपण? तुलना करू शकतो. मग सांगा बरं, आता पाया समान कसा करणार? 343 लहान संख्या पाहायची काय? 7 ना. सो 7च्या कुठल्या ना कुठल्या घातामध्ये 343 असणार. क्लिअर आहे? माहिती आहे आपला 7चा पहिला घात 7 एक 7, 7चा वर्ग 49, 7चा घन 343, बरोबर आहे. म्हणजे 343 7चा कितवा घात आहे? तिसरा घात आहे. क्लिअर आहे? सो 343ला 7च्या घातात माना. 7चा x घात बरोबर 343 म्हणजे काय? 7चा तिसरा घात चा 5वा घात. क्लिअर आहे? झाला आता पाया समान. आता काय करायचं आहे? इथे एक नियम पाहिला आपण, घातांकाचा घातांक असला, बरोबर आहे, म्हणजे एचा यम आणि त्याचा परत यनवा घात असला तर एचा काय असतो? यम गुणुले यन. म्हणजे काय करायचं? घातांकाचा इथे काय करायचा? गुणाकार करायचा, बरोबर आहे. करा. 7चा x घात तसाच राहिला, बरोबर. 7चा 3 गुणुले 5वा घात, 7चा 3 गुणुले 5वा घात म्हणजेच काय? 7चा x घात बरोबर 7चा 15वा घात. पाया काय आहे दोघांचा पण? समान आहे. पाया समान असताना घातांकांची काय करू शकतो आपण? तुलना करू शकतो. म्हणजे x बरोबर काय भेटलं तुम्हाला? 15. अवघड होतं का काही? कोणता नियम वापरला? प्रत्येक गणितात मी असं हायलाईट करून सांगणार आहे की आपण कुठला नियम वापरला, म्हणजे प्रत्येक नियमाची काय होईल? रिव्हिजन होईल. एचा यमचा यनवा घात बरोबर एचा यम गुणिले यनवा घात, हा फॉर्म्युला आपण या ठिकाणी, हा नियम आपण या ठिकाणी वापरला. ठीक आहे. महत्त्वाची गोष्ट काय? पाया समान असला पाहिजे, म्हणून आपण आधी पाया समान करून घेतलं. ठीक आहे. ओके, नेक्स्ट सेम टाईपचं गणित आहे. 5चा x अधिक 1वा घात बरोबर 125चा वर्ग. 125 आणि 5 पाया समान आहे का? नाही आहे. सो पहिली स्टेप काय करायची आपल्याला? पाया समान करायचा. आता पाया समान करताना मी काय सांगितलं? जी लहान संख्या आहे तिच्या घातांकामध्ये मोठी संख्या असली पाहिजे. चेक करा. 5चा पहिला घात, लहान संख्या 5 आहे ना, 5चा पहिला घात 5 एक 5, 5चा वर्ग 25, 5चा घन 125, म्हणजे 125ला आपण 5च्या घनाच्या स्वरूपात मांडू शकतो. लिहा मग तसं. 5चा x अधिक 1वा घात बरोबर 125 म्हणजे काय? 5चा घन त्याचा वर्ग दिला आहे. क्लिअर आहे? पुन्हा आपण जो काय नियम पाहिला, एचा यमचा यनवा घात बरोबर काय होणार? एचा यम गुणुले यनवा घात, म्हणजे ह्या दोघांचा काय होणार? गुणाकार होणार. 5चा x अधिक 1 बरोबर 5चा 3 गुणुले 2वा घात, बरोबर आहे. स्टेप बाय स्टेप सांगतोय. सो 5चा x अधिक 1 बरोबर 5चा 6वा घात. पाया समान आहे, घातांकांची तुलना आपण करू शकतो. किती आलं उत्तर? x अधिक 1 बरोबर 6, म्हणजेच xची किंमत किती भेटली तुम्हाला? 6 वजा 1 बरोबर 5. क्लिअर आहे? अवघड आहे का काही? पुढचं गणित सेम टाईप आहे, फास्टमध्ये करू आता. 81 आणि 3 पाया समान नाही आहे. सो 81ला 3च्या स्वरूपात मांडायचं, 3च्या घाताच्या स्वरूपात मांडायचं आहे. हे बाकीचं 3x घात तसं मांडून घेतलं डावीकडचं, बरोबर. 81 कसं मांडणार आपण? 3चा कितवा घात आहे? 3चा पहिला घात 3, 3चा वर्ग 9, 3चा घन 27,
3चा चौथा घात किती आहे? 27 त्रिक 81. बरोबर. सो 81ला आपण 3च्या चौथ्या घाताच्या स्वरूपात मांडलं आणि हे वरती त्याचा परत चौथा घात. घातांकाचा घातांक म्हणजे याचा काय करायचा? गुणाकार करायचा. बरोबर. काय होणार? 3चा 3x बरोबर 3चा 4 गुणिले 4 किती झाला? 4 गुणिले 4 4 चौक 16वा घात. बरोबर आहे. क्लिअर आहे. 4 गुणिले 4 काय झाला? ह्या दोघांचा गुणाकार 16वा घात. आता काय झालं? पाया समान झाला, दोघांचा बेस सेम आहे, पाया समान झाला. पाया समान असताना आपण काय करू शकतो? घातांकांची तुलना करू शकतो, कारण मध्ये काय आहे? बरोबरचं चिन्ह आहे. 3चा 3x घात बरोबर 3चा 16वा घात. बरोबर काय? दोन्ही सेम आहे, दोघांची किंमत काय आहे? बरोबर इज इक्वल टू साईन म्हणजे काय? दोघांची किंमत सेम आहे. सो घातांकाची तुलना करा. किती भेटला? 3x बरोबर 16. क्लिअर आहे. एक्सची किंमत काढा. एक्स बरोबर काय भेटलं तुम्हाला? 16/3. अवघड आहे का काही? ठीक आहे. नेक्स्ट काय दिले इथं? 7चा 3x/2 अधिक 5वा घात बरोबर 49चा वर्ग. तर x बरोबर किती? सेम टाईपचं गणित आहे. बरोबर. काय करा? पाया समान आहे का नाही आहे? इकडे 7 आहे, इकडे 49 आहे. अगोदर काय करा? पाया समान करून घ्या. पाया समान करून घ्या म्हणजे काय? 7 लहान संख्या आहे. बरोबर. 49ला 7च्या घाताच्या स्वरूपात मांडा. सोपं आहे. 7चा वर्ग 49 आहे. सो कसं मांडू शकतो आपण? 7चा 3/2x अधिक 5वा घात बरोबर 49 म्हणजे काय आहे? 7चा वर्ग आणि त्याचा दुसरा घात दिले वरती. बरोबर आहे. आता काय करा? 7चा 3/2x अधिक 5वा घात बरोबर 7चा बेदुने चौथा घात. क्लिअर आहे. बेस समान झाला, पाया समान आहे. आता काय करा? घातांकाची तुलना करा. इज इक्वल टू साईन आहे ना. सो दोघांची काय करू शकतो आपण? तुलना करू शकतो. आता हे पण पहा, तुम्ही म्हणता की सर तुलना कधी करायची? इथं जर असं असेल 7चा समजा एमवा गुणुले 2चा समथिंग समथिंग आणि इकडं फक्त 7चा, याची तुलना होईल का? इकडं पण 7चा एमवा, इकडं पण 7चा कितवा तरी आहे, त्याची तुलना करू शकतो. बरोबर आहे. इकडं पण 7 आहे, इकडं पण 7 आहे, इज इक्वल टू साईन आहे, याचा पण घात आहे, याचा पण घात आहे. क्लिअर आहे. अशा केसमध्ये तुलना करू शकतो. सो किती आलं? 3/2x म्हणजे 3x/2 अधिक 5 बरोबर किती? इकडं 4. क्लिअर आहे. म्हणजे काय केलं? फक्त इकडचा घात इज इक्वल टू इकडचा घात. सोडवा. एक्सची किंमत काढायची, मग बाकी सगळं तिकडे घेऊन जा. काय येणार रे उत्तर? 3x/2 बरोबर 4 वजा 5, 5 अधिक इकडे गेल्यावरती वजा झाले. सो 3x/2 बरोबर काय भेटलं? -1. मग x बरोबर काय भेटला? -1. 3/2 इकडे गेल्यावरती काय होणार? 2/3 होणार. किती भेटलं? -2/3. ही कसली किंमत झाली? एक्सची किंमत झाली. क्लिअर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. ओके. थोडासा टाईप काय केला आता इथे त्यांनी चेंज केला आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्यायची, पाया समान असला पाहिजे. पाया समान. घातांकामध्ये ज्यावेळेस आपल्याला असं गणित सोडवायचेत ना, एक्सची किंमत काढा, घातांकामध्ये एक्स आहे, त्यावेळेस दोन साईडचं कंपॅरिझनच करायचं आहे आपल्याला. हे गणित कंपॅरिझन करूनच सोडवायचे, दुसरी काही मेथड नाही. कंपॅरिझन म्हणजे काय? लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड, LHS इज इक्वल टू RHS. बरोबर. मग हे करत असताना तुलना तर करायची बोलता सर तुम्ही, मग तुलना कधी पॉसिबल आहे? पाया समान असताना पॉसिबल आहे. मग सगळ्यात पहिली गोष्ट काय आहे? आपल्याला पाया समान करून घ्यायचा आहे. आता मागच्या केसमध्ये कसं होतं? 3चाच इकडे घात होता आणि इकडची पण संख्या 3च्या घाताच्या स्वरूपात होती. बरोबर आहे. 3चा घात होता, 3च्या घाताच्या स्वरूपात होती. मग आता ह्या केसमध्ये पण काय करायचं? तसंच काहीतरी करायचं आहे. बरोबर आहे. मग 2 प्रकारे हे गणित सोडवता येऊ शकतं. दोन्ही प्रकार पाहू आपण. एक तर काय करा? डायरेक्ट इथं 3चा चौथा गुणिले 2चा x बरोबर 36चा वर्ग. बरोबर आहे. 36ची फोड करा. 36ची फोड कशी होऊ शकते? 36ची फोड 9 गुणिले 4 होऊ शकते. 3चा चौथा घात गुणिले 2चा x बरोबर 9 गुणिले 4चा वर्ग. बरोबर आहे. आता 9 गुणिले 4च्या स्वरूपात काय केलं सर तुम्ही? 18 गुणिले 2 का नाही केलं? बरोबर आहे.
36 गुणले 1 का नाही केलं किंवा बाकीचं काही असं, तर त्याचं कारण पहा तुम्ही. 9 3च्या स्वरूपात मांडू शकतो आपण, 3च्या घाताच्या स्वरूपात 3चा वर्ग. 4 2च्या स्वरूपात मांडू शकतो आपण, 2चा वर्ग. म्हणजे आपलं गणित काय झालं आता, 3चा चौथा घात गुणुले 2चा एक्सवा घात बरोबर इथं काय आलं, 3चा वर्ग गुणुले 4चा वर्ग कंसाचा वर्ग. क्लिअर आहे. आता कंसाचा वर्ग जो आहे तो आतमध्ये द्या, प्रत्येकाला जाणार. म्हणजे 3चा चौथा घात गुणुले 2चा एक्सवा घात बरोबर काय भेटलं, 3चा वर्ग आणि त्याचा वर्ग. हा 2 याला पण देऊन टाकला, याला पण देऊन टाकला. कोणता नियम आहे, ए गुणुले बीचा यमवा घात बरोबर एचा पण यमवा घात गुणुले बीचा पण यमवा घात. क्लिअर आहे. सो सेम रूल इथं अप्लाय केला. हा जो काही वर्ग आहे हा याला पण दिला आणि दुसऱ्याला पण दिला. 4चा दुसरा घात त्याला पण वर्ग दिला. परत काय होणार होता, 3चा चौथा गुणुले 2चा एक्सवा घात बरोबर काय भेटलं, इथं 3चा 2 गुणले 2 3चा चौथा गुणुले इथे 4 नाही 2चा वर्ग आहे बरोबर ना. हा काय आला आहे 2चा वर्ग 4 आला आहे, 4चा वर्ग नाही आहे, 2चा वर्ग काय आहे 4 आहे, करेक्शन. सो 2चा किती झाला, चौथा घात झाला. आता तुलना होऊ शकते का, 3चा चौथा काय होऊन जाणार, कॅन्सल आउट होऊन जाणार. 2चा एक्स बरोबर 2चा चौथा, एक्सची किंमत काय भेटली 4. सो अशा प्रकारे तुम्ही 36ची फोड 2 आणि 3च्या घातांकाच्या स्वरूपात करून हे गणित सोडवू शकता. आणखीन एक मेथड आहे, दुसऱ्या मेथडने पण आपण हे गणित सोडू शकतो. कसं, सिम्पल याच्यापेक्षा, आणि शक्यतो तसंच आपल्याला ट्राय करायचं आहे. 3चा चौथा घात गुणुले 2चा एक्स बरोबर 36चा वर्ग. 2चा काढायचा आहे ना, बाकी सगळीकडे घेऊन जा, आपली रेग्युलर मेथड. 2चा एक्स बरोबर काय 36चा वर्ग म्हणजे 36 गुणले 36 छेद 3चा चौथा घात म्हणजेच काय 36 गुणले 36 छेद 3चा चौथा घात. आता हे पण करत नका बसू, असं काय करा 3 गुणले 3 गुणले 3 गुणले 3 सांगितलं आहे तुम्हाला. कॅल्क्युलेशन वाढवायचं नाही, कमीत कमी ठेवायचं. द्या आता प्रत्येक 3ने भाग द्या. 3 1 3, इथं 3 1 3 3 2 6, परत त्या 3ने भाग गेला 3 1 3 3 चौक 12. परत इथं 3 1 3 3 2 6, परत त्या 3ने भाग दिला 3 1 3 3 चौक 12. किती आला अंशामध्ये 4 गुणिले 4 16, म्हणजे 2चा एक्सवा घात बरोबर काय भेटलं 16. आत्ताशी हे गणित आपल्या मागच्या टाईपमध्ये आलं. काय करा मग आता, 2चा कितवा घात 16 आहे, लिहा 2चे घात किती, 2चा पहिला घात 2, 2चा दुसरा घात 4, 2चा तिसरा घात 8, 2चा चौथा घात 16 बरोबर आहे. म्हणजे काय आलं, 2चा एक्स बरोबर 2चा चौथा घात. पाया समान आहे. आता पाया समान असताना घातांकांची तुलना करू शकता. एक्स बरोबर किती भेटलं 4, एक्स बरोबर किती भेटलं 4. क्लिअर आहे, काही अडचण इथपर्यंत. आणि आणखीन एक गोष्ट सांगतो की 2चे आहेत ना, 2चे 10पर्यंतचे असे किमान घात पाठच करून ठेवा. 2चा पहिला घात काय असणार 2, 2चा दुसरा घात वर्ग 4, 2चा घन 8, 2चा चौथा घात 16, 2चा पाचवा घात 32, 2चा सहावा घात 64 बरोबर. जागा आहे तिथपर्यंत मी लिहिलं. पूर्ण 2च्या 10व्या 12व्या घातापर्यंत, ॲटलिस्ट 8 आणि 10व्या घातापर्यंत तरी सगळ्यांनी पाठ करून ठेवा. कारण घातांकांच्या गणितामध्ये 2चे घात 3चे घात 3चे चौथ्या पदापर्यंत किंवा 3चे 5व्या घातापर्यंत आणि 2चे 10व्या घातापर्यंत पाठच करून ठेवा. हे रिपीटेडली येतं, सारखं सारखं ते विचारलंच जातं किंवा कुठं ना कुठं ते वापरावं लागतं. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल पाहू आपण. सेम टाईप आहे, डायरेक्ट सोडवायचं. ओके, काय करा 5चा एक्सवा घात बरोबर 50चा वर्ग छेद 10चा वर्ग बरोबर ना. आता 10 इकडे घेऊन गेलो आपण, काय आलं सोडवा. 50 गुणले 50, 5चा एक्सवा घात बरोबर 50 गुणले 50 छेद 10 गुणले 10. 0 गेला 0 गेला 0 गेला 0 गेला, किती राहिलं 25. 5चा एक्स बरोबर किती भेटला आपल्याला 25. याची आपण 25ची मांडणी करू शकतो. 5चा एक्स बरोबर 5चा वर्ग, 5 5 गेले, एक्स बरोबर काय भेटलं 2, एक्स बरोबर काय भेटलं 2. क्लिअर आहे, सोपं आहे. थोडंसं स्पीड देणार आहे आता इथून पुढच्या गणितांना आपण. ठीक आहे, टाईप चेंज झाला आता ह्या गणितापासून. 2चा एक्स अधिक 1वा घात गुणुले 2चा 1 वजा एक्सवा घात. पहिलं चेक करा पाया समान आहे का.
गणित कोणता नियम वापरायचा हे कुठून ठरवणार आपण, पुढची गोष्ट राहिली ती. पण पहिली गोष्ट काय करणार आपण, पाया समान आहे का. ठीक आहे, ह्या गणितामध्ये पाया समान आहे, 2 2 आहे. दुसऱ्या स्टेपला चेक करा काय आहे, मग पाया समान आहे तर काय आहे, गुणाकार आहे मध्ये. ठीक आहे, मग आपल्याकडे एक नियम आहे, गुणाकारामध्ये घातांक, पाया समान असताना गुणाकारामध्ये घातांकांची काय होते, बेरीज होते. एचा यमवा घात गुणले एचा यनवा घात बरोबर काय भेटणार आपल्याला, एचा यम अधिक यनवा घात. घातांकांची बेरीज होते, करा. 2चा x अधिक 1 अधिक 1 वजा x वा घात. क्लिअर आहे. 2चा x अधिक 1 अधिक 1 वजा x वा घात. करा त्याची बेरीज. काय ते बेरीज, काय ते बेरीज, इथं x अधिक x वजा x कॅन्सल झाले, 1 आणि 1 2, 2चा दुसरा घात. 2चा दुसरा घात म्हणजे किती आली किंमत त्याची, 4. क्लिअर आहे. अवघड आहे का काही. 2चा वर्ग काय आलं, 4. हे झालं याचं उत्तर. कोणता नियम वापरला आपण, एचा यमवा घात गुणले एचा यनवा घात बरोबर एचा यम गुणले यनवा घात. चलो नेक्स्ट. ओके, वर्गमुळात 3चा 4x अधिक 2 गुणले 2 वजा 4x वा घात. ठीक आहे, पहिली गोष्ट काय चेक करायची, पाया समान आहे का, समान आहे. वर्गमूळ थोडं साईडला राहू द्या, वर्गमूळ आपण नंतर सॉल्व करू, म्हणजे बाहेर राहिलं ते. आतमध्ये काय करा, पाया समान आहे, गुणाकार आहे, घातांकांची बेरीज करा. 3चा 4x अधिक 2 अधिक 2 वजा 4x वा घात. क्लिअर आहे. आता काय करा, ह्याची बेरीज करा. अधिक 4x वजा 4x कॅन्सल झाले, काय आलं, वर्गमुळात 3चा कितवा घात आहे, 2 आणि 2 चौथा घात. आता वर्गमूळ म्हणजे कितवा घात असतो, एखाद्या संख्येचा एचं वर्गमूळ म्हणजेच एचा कितवा असतो, 1/2 वा घात. एखाद्या संख्येचं घनमूळ आहे म्हणजेच ते किती असतं, एचा 1/3 वा घात. एखाद्या संख्येचं आपण चौथं मूळ काढतोय म्हणजेच त्याचा अर्थ काय होतो, एचा 1/4 घात. क्लिअर आहे. मग आता इथं वर्गमूळ आहे म्हणजे काय करणार आपण, वर्गमूळाचं रूपांतर आपण असं करू शकतो, 1/2 वा घात बरोबर. आणि घातांकांचा घातांक असला म्हणजे घातांकांचा काय होणार, गुणाकार होणार. म्हणजे 3चा 4 गुणले 1/2 वा घात. सोडवा, बेक बे बेदुने 4, किती आलं उत्तर, 3चा दुसरा घात 3चा वर्ग म्हणजेच 9. क्लिअर आहे, सोपं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. ओके, 9चा 7वा घात भागिले 9चा 17वा घात बरोबर 9चा वजा x. हे करून घेऊ. कुठला नियम आहे आपला, गुणाकार व्यस्तामध्ये बरोबर. एचा यम बरोबर 1/एचा मायनस यम किंवा एचा मायनस यम बरोबर एचा 1/यम बरोबर आहे ना. म्हणजे गुणाकार व्यस्त येताना हे दशांश काय म्हणतो त्याला, छेदामध्ये अंशामध्ये गेलं तर काय होणार आहे, उलट होणार आहे. एक्सचं काय होणार आहे, वजा एक्स होणार आहे घात. क्लिअर आहे. एवढं सिंपल लॉजिक आहे, एवढा सिंपल नियम आहे, तो आपण या ठिकाणी अप्लाय करून घेतला. दुसरी गोष्ट काय चेक करायची, पाया समान आहे का. ठीक आहे, तिन्ही ठिकाणी पाया समान आहे. मग तिसरी गोष्ट कोणती क्रिया आहे, भागाकाराची क्रिया आहे. पाया समान आहे, भागाकाराची क्रिया आहे, काय करणार आपण, वजाबाकी करणार घातांकांची. म्हणजे 9चा 7 वजा 17वा घात बरोबर 9चा वजा x वा घात. क्लिअर आहे. 7मधून 17 गेले, वजा 10, 9चा वजा 10वा घात बरोबर 9चा वजा x वा घात. पाया समान आहे, घातांकांची तुलना करू शकतो. सो वजा 10 बरोबर काय भेटलं, वजा x, वजा वजा चिन्ह कॅन्सल होऊन गेलं. एक्सची किंमत काय भेटली आपल्याला, 10. एक्स बरोबर काय भेटलं, 10. क्लिअर आहे सगळ्यांना. चलो नेक्स्ट एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल. ओके, टाईप चेंज. 3चा 0वा घात अधिक 4चा 0वा, प्रत्येक संख्येचा काय घेतला आहे, 0वा घात. नियम काय आपला, एचा 0वा घात बरोबर 1. कोणत्याही संख्येचा 0वा घात काय असतो, 1 असतो. कोणत्याही संख्येचा 0वा घात काय असतो, 1 असतो. क्लिअर आहे. मग मांडा, प्रत्येकाचं हे काय येतं आहे, 3चा 0वा घात 1च असणार, अधिक 4चा 0वा घात 1च असणार, छेद 5चा 0वा घात 1च असणार, अधिक 3चा 0वा घात 1च असणार, अधिक 4चा 0वा घात 1च असणार. बरोबर आहे.
क्लिअर आहे? मग आता करा. 1 आणि 1 2, 1 आणि 1 आणि 1 3, किती आलं उत्तर? 2/3. एवढं सोपं होतं. क्लिअर आहे? फक्त नियम काय वापरला आपण? कोणत्याही संख्येचा शून्यावा घात हा नेहमी एकच असतो किंवा त्याची किंमत 1 असते. क्लिअर आहे? चलो आगे. नेक्स्ट क्वेश्चन. टाईप चेंज आणि अशा प्रकारचे गणित पेपरला विचारलेले आहेत. 0.0578 बरोबर 57.8 गुणिले 10चा एक्सवा घात, तर एक्स बरोबर किती? काय करायचं? कम्पेअर करायचं. कसं? आता बघा, दोघांना आधी पाया समान करून घ्या. इकडे किती आहे? 57.8 आहे. इकडे काय आहे? 0.05. याला पण आपण काय करू? 57.8. जे दशांश चिन्ह कुठं घ्यायचं आहे आपल्याला? इथं घ्यायचं आहे. बरोबर आहे? मग याला जर आपण 57.8 केलं तर गुणुले 10चा कितवा घात येणार? मायनस किती घरं आपण इकडे सरकलो आहे? 1 2 3 मायनस तिसरा घात. क्लिअर आहे? याला जर 57.8 जर करायचं आहे तर 57.8 गुणुले 10चा कितवा घात घ्यावा लागणार आपल्याला? मायनस तिसरा घ्यावा लागणार. बरोबर आहे? म्हणजे कारण दशांश चिन्ह आपण इकडे सरकलो आहे. 1 2 3 घरं. किंमत कमी करायची ना आपल्याला. 57.8 काय आहेत? मोठे आहेत. ही किंमत काय आहे? 0.0578. ही काय कमी आहे. किंमत कमी करायची म्हणून हे काय येणार? मायनसमध्ये येणार. क्लिअर आहे? सिंपल लक्षात ठेवा. बरोबर काय भेटलं आपल्याला? 57.8 गुणिले 10चा एक्सवा घात. जमतंय? सोडवा. 57.8 काय झाले? कॅन्सल होऊन गेले. राहिलं काय? तुलना कशाची करणार? 10चा वजा 3 बरोबर 10चा एक्स. बरोबर? पाया काय आहे? समान आहे. घातांकांची तुलना होऊ शकते. एक्स बरोबर काय भेटलं? वजा 3. किती आली एक्सची किंमत? वजा 3. बरोबर आहे? काय अडचण आहे? चलो नेक्स्ट क्वेश्चन. 0.00056 बरोबर 5.6चा 6 गुणिले 10चा यमवा घात. आता याला पण 5.6 मध्ये कन्वर्ट करा. गुणुले 10चा किती घरं इकडे आलो आहे बरं? 5.6 म्हणजे किती? किती घरं आलो आहे? इथं दशांश चिन्ह होतं. 1 2 3 4 5. सरळ सरळ 10चा वजा 5वा घात मांडा. कळलं काय केलं? सरळ सरळ काय करा? 10चा वजा 5वा घात मांडा. सोडवा आता पुढचं. 10चा वजा 5वा घात मांडा. किती आलं? बरोबर 5.6 गुणुले 10चा यमवा घात. 5.6 कॅन्सल झालं. 10चा वजा 5वा घात बरोबर 10चा यमवा घात. पाया समान आहे दोघांचा. घातांकाची तुलना करा. यम बरोबर काय भेटलं तुम्हाला? वजा 5. क्लिअर आहे? जमतंय? चलो नेक्स्ट क्वेश्चन. हे फक्त हे जमलं पाहिजे. हे लक्षात घ्या. हे मायनस का घेतोय आपण? कारण 5.6ची किंमत काय आहे? मोठा आहे ना 5.6. आता ह्याला आपण 5.6 मध्ये हे एक थोडं साईडला समजून सांगतो परत एकदा. हे कुणाला जर कन्फ्युजन असेल 0.00056 याला कशात रूपांतर करायचं आहे आपल्याला? 5.6 मध्ये. बरोबर? आता दशांश नंतरचे घरं आपल्याला कुठं घेऊन यायचे आहेत? 1 2 3 4 5. 5 घरं उजवीकडे सरकवायचे म्हणून त्याला गुणुले काय करणार आपण? 10चा 5वा घात करणार. बरोबर आहे? बेसिक सांगतो एकदम, म्हणजे फास्टमध्ये केलं. कसं केलं कळलं नाही. ज्यांना समजलं नाही त्यांच्यासाठी हे पहा. आपल्याला दशांश चिन्ह इथे घेऊन यायचं. याची किंमत 5.6 करायची. म्हणजे त्याला कितीने गुणावं लागणार? 10च्या 5व्या घाताने गुणावं लागणार. आता 10च्या 5व्या घाताने गुणलं म्हणजे 10च्या 5व्या घाताने भागावं पण लागणार ना. तर ती किंमत सेम राहील. गुणले 10चा 5वा घात भागिले 10चा 5वा घात. बरोबर आहे? आता ही क्रिया जर तुम्ही केली गुणले 10चा 5वा घात तर उत्तर काय भेटलं तुम्हाला? 5.6. बरोबर आहे ना? 5 घरं दशांश चिन्ह उजवीकडे सरकलं. 1 2 3 4 5. किंमत वाढली. छेद काय राहिलं? 10चा 5वा घात. बरोबर आहे ना? कारण गुणलं आणि भागलं दोन्ही क्रिया केल्या होत्या आपण किंमत समान राहण्यासाठी. आता 10चा 5वा घात तुम्ही वरती घेऊन या. काय भेटलं तुम्हाला? 5.6 गुणुले 10चा वजा 5वा घात. 5.6 गुणुले 10चा काय? वजा 5वा घात. तेच आपण इथं फक्त डायरेक्ट मांडलं आहे. क्लिअर आहे कसं केलं? चलो नेक्स्ट क्वेश्चन. 0.00000074. अरे बापरे, किती घरं आहेत? 1 2 3 4 5 6 7. इकडे काय? 74 गुणले 10चा यमवा घात. जसं मागच्या गणितात समजून सांगितलं, ह्याची किंमत 74 करायला. बरोबर? 0.
शून्य 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 किती 1 2 3 4 5 7 4 बरोबर ना 1 2 3 4 5 7 4 याची किंमत 74 करायला कितीने गुणावं लागणार 10चा डायरेक्ट दशांशी इथपर्यंत आणायचं आपल्याला 7 घरं 1 2 3 4 5 6 7 7 घरं बरोबर. मग 7 घरं म्हटल्यावर 10चा 7वा घात 10च्या 7व्या घाताने गुणलं आहे म्हटल्यावर 10च्या 7व्या घाताने भागावं पण लागणार बरोबर. काय भेटलं 74 गुणले 10चा m वा घात. जस्ट समजावं म्हणून प्रत्येक बेसिक स्टेप सांगतो ह्या गणितात पहिल्या गणितात सांगितले नव्हते. आता काय होणार 0.000074 गुणले 10चा 7वा घात याची किंमत काय होणार हे 74 होऊन गेलं 74/10चा 7वा घात बरोबर आहे. बरोबर काय भेटलं इकडं 74 गुणले 10चा m वा हे 10चा 7वा खाली वरती गेले मायनस होणार. सो 74 गुणले 10चा वजा 7वा घात बरोबर 74 गुणले 10चा m वा घात. क्लिअर आहे इथपर्यंत. 74 कॅन्सल झाले 10चा वजा 7वा 10चा m वा पाया समान आहे घातांकांची तुलना करू शकता. m बरोबर काय भेटलं आपल्याला -7. जमतंय. चलो थिंकिंग तर पहिले आपण थोडंसं टाईप चेंज करू. आता हे थोडंसं आहे ना आपण काय म्हणतो कॉमन सेन्स लावायचं आहे किंवा एक्स्ट्रा डोकं लावायचं आहे फॉर्म्युलांच्या बाहेर जाऊन डोकं लावायचं आहे असं गणित आहे. पण एक्झामला हे पण अशा टाईपचं पण गणित विचारलं गेलं आहे म्हणून आपण याच्यामध्ये ॲड केलं आहे. 13 बरोबर 2चा x वा अधिक 2चा y वा अधिक 2चा z वा घात तर x अधिक y अधिक z बरोबर किती. थोडंसं ट्रायल अँड एरर करून हे गणित सोडवायचं आहे. पहिली गोष्ट ही लक्षात घ्या 13 मूळ संख्या आहे 13ला आपण 2च्या घातांकामध्ये मांडू शकत नाही त्याच्यामुळे घातांकाचा नियम इथं वापरायचा नाही. दुसरी गोष्ट इथं अधिक अधिकचं चिन्ह दिलं आहे अधिक आणि वजाला कुठलाही घातांकाचा नियम नाही जेवढे काही नियम आहेत तेवढे गुणाकार आणि भागाकाराला आहेत. क्लिअर आहे. सो आता कॉमन सेन्सवर कसं सॉल्व करायचं हे गणित 2चे घातल्या बरं 2चा पहिला 2चा शून्यावा घात किती 1 कोणत्याही संख्येचा शून्यावा घात 1च असतो. 2चा पहिला घात 2 2चा वर्ग 4 2चा घन किती आला 8 2चा चौथा घात 16 2चा 5वा घात 32. पुढे जायची गरज नाही कारण आपल्याला बेरीज जी आहे ना ती 13 आहे बरोबर. सो 13पेक्षा लहानच पाहिले असते आपण 2च्या तिसऱ्या घाताला थांबलो असतो तरीसुद्धा झालं असतं. आता गंमत काय करायची 2चा x वा घात अधिक 2चा y वा घात अधिक 2चा z वा घात किंमत काय पाहिजे आपल्याला 13. अशा 3 संख्या उचला ज्यांची किंमत काय आहे 13. पहा बरं इथं 8 तर घ्यावाच लागणार ना 8 आणि 4 12 12 आणि 1 13 होऊ शकते तिघांची किंमत. सो 8 अधिक 4 अधिक 1 बरोबर काय 13. मग 8ची फोड कशी होणार 2चा तिसरा घात अधिक 2ची काय होणार 2चा दुसरा घात अधिक 1 म्हणजे काय 2चा शून्यावा घात. क्लिअर आहे इथपर्यंत. कुणाला काय अडचण कसं केलं आहे काय चाललं आहे काय स्टेप चालल्यात. सो सिम्पल आहे. आता काय करायचं आहे याला कम्पेअर करायच्या सोबत बरोबर. 2चा x वा घात 2चा तिसरा घात x बरोबर काय भेटला 3 भेटला y बरोबर काय भेटला 2 भेटला आणि z बरोबर काय भेटला 0 भेटला. x अधिक y अधिक z x अधिक y अधिक z तिघांची बेरीज किती आली 2 आणि 3 5 5 आणि 0 5 म्हणजे x अधिक y अधिक z ची किंमत किती भेटली 5. आता मित्रांनो इंडिव्हिज्युअली आपण x ची किंमत 3 आहे हे सांगू शकत नाही. x ची 3 असू शकते y ची 3 असू शकते किंवा z ची 3 असू शकते. x ची 2 असू शकते y ची 2 असू शकते किंवा z ची 2 असू शकते किंवा कोणाची पण 0 पण असू शकते बरोबर आहे. फक्त या तिघांपैकी किमती असणार आहेत. ह्या 3 2 आणि 0 यांच्यापैकीच किमती असणार आहेत म्हणून त्यांनी आपल्या x ची किंमत काढा किंवा y ची किंमत काढा असा प्रश्न नाही विचारला. प्रश्न काय विचारला आहे x अधिक y अधिक z ची किंमत काढा म्हणजे कुणाची किंमत काहीही पकडली तरी बेरीज काय होणार आहे सेमच असणार आहे बरोबर आहे. सेम टाईपचा आणखीन एक एक्झाम्पल पाहू म्हणजे ही कन्सेप्टच क्लिअर होऊन जाईल. ओके एकच गणित ॲड केलं आहे काय हरकत नाही. हे गणित समजलं आहे तुम्हाला. काय केलं आहे फक्त आपण 2चा x वा 2चा y वा 2चा z वा 2च्या कुठल्या घातांची बेरीज किती येते 13 येते. 8 4 आणि 1 याच्यावरून आपण ते गणित सोडवलं आहे. ठीक आहे टाईप चेंज. तर काय दिले 2.3 गुणुले 4 अधिक 5चा वर्ग आणि पुन्हा कंसाचा वर्ग. पदावली सोडवताना बॉडमासचा नियम अगोदर कंस सोडवायचा कंस सोडवताना कंसाच्या आतला पण कंस सोडवायचा बरोबर.
आता हे सगळं जर करत बसलं, हा आतला गुणाकार करत बसलो, एक ऑब्झर्वेशन ज्याचं चांगलं आहे ना त्याच्या लक्षात येणार, अरे आतलं उत्तर काही पण येऊ द्या, पण सगळ्यात बाहेरच्या कंसाचा कितवा घात आहे? 0वा घात आहे. मी म्हणतो आतलं उत्तर तुम्ही सोडवा, काही पण उत्तर येऊ द्या, बरोबर. इथं XYZ काहीतरी उत्तर आलं, त्याचा 0वा घात, ओव्हरऑल जे काय आलं आहे त्याचा 0वा घात. आणि कुठल्याही संख्येचा, कोणत्याही संख्येचा 0वा घात काय असतो? याची किंमत किती असणार आहे? 1च असणार आहे, बरोबर. कोणत्याही संख्येचा 0वा घात काय असतो? 1 असतो. म्हणजे ह्या सगळ्या मोठ्या पदावलीचं उत्तर काय आलं? 1. आणि मित्रांनो हीच गोष्ट महत्त्वाची आहे. एक्झाममध्ये काय होतं माहिती का, आपण घाई करतो, येत सगळं असतं, बरोबर पण सोडवतो, पण वेळ घालवतो. आपण काय करणार? 2 गुणिले 3 गुणिले 4 हे अगोदर करून घेणार. किती आलं? XYZ 9.2 प्लस 5 आलं, बरोबर. 9.7 प्लस एखादा त्याचा वर्ग पण करत बसणार. का तर सरांनी शिकवलं आहे, वर्गमुळे शिकवलं आहे, वर्गामध्ये ट्रिक सांगितली सरांनी, मी याचा वर्ग पण केला. आणि नंतर सगळं फायनल आन्सर काढला आणि शेवटी बघतोय काय? त्याचा 0वा घात, बरोबर. मग कुणीतरी असं चुकी करणार की त्याचे जो काय उत्तर आलं आहे वर्गाचं तेच उत्तर लिहिणार, किंवा नंतर लास्टला येणार आहे यार 0वा घात, 0वा घात म्हणजे किंमत पुन्हा 1च येणार आहे, उगाच आपण एवढं कॅल्क्युलेशन केलं. सो प्रश्न वाचतानाच एवढा बारकाईने वाचा ना की हे अशा छोट्या छोट्या ज्या काही ट्रिकी गोष्टी आहेत ना, ह्या गोष्टी चटकन अशा नजरेत भरल्या पाहिजे. हां, इथं काय करायचं आहे, काय नाही करायचं आहे, हे असं लगेच डोक्यात क्लिअर झालं पाहिजे. समजते काय सांगितलं? सो इथं किंमत काहीही येऊ द्या आतली, ते सोडवायची गरज नव्हती. 0वा घात म्हणजे काय? किंमत 1 असणार. सो ओव्हरऑल याची किंमत किती आली? 1 आली. नेक्स्ट क्वेश्चन. ओके, मूळ अवयव शोधा. ठीक आहे. 2चा 8वा घात गुणले 3चा 5वा घात गुणले 5चा 9वा घात, मूळ अवयव शोधायच्यात. मूळ अवयव म्हणजे काय रे? आता 2चा 8वा घात म्हणजे 2चा किती वेळा गुणाकार करणार आपण? 2 गुणले 2 गुणले 2 गुणले 2 गुणले 2 गुणले 2, 1 2 3 4 5 6 7 8 वेळा गुणाकार करणार, बरोबर. म्हणजे एकूण मूळ अवयव किती झाले? 2 किती वेळा आलाय? 8 वेळा, बरोबर. म्हणजे जेवढा घात असतो ना तेवढा. पण कधी? हा पाया बघायचा. पाया काय असली पाहिजे? मूळ संख्या असली पाहिजे. मूळ अवयव काढतोय ना आपण, पाया काय असली पाहिजे? मूळ संख्या असली पाहिजे. आता पायात जर समजा 4 दिला तर 4ची परत फोड होऊ शकते ना 2 गुणले 2. पायात जर तुम्हाला 25 दिला, 25ची परत फोड होऊ शकते 5 गुणले 5, बरोबर. आणि मग याचा घात घ्यायचा. आलं लक्षात? सो पाया जर मूळ संख्या असेल ना तर डायरेक्ट घातांकांची बेरीज करा. काय येतं? 8, 2 8 वेळा येणार म्हणजे 8 अधिक 3 5 वेळा येणार म्हणून 5 अधिक 5 9 वेळा येणार म्हणून 9, बरोबर. किती अवयव भेटले तुम्हाला? 8 आणि 5 13, 13 आणि 9 काय भेटले? 22 मूळ अवयव. पण कधी? गोष्ट काय सांगितली लक्षात आहे की खालच्या ज्या पायाच्या ज्या काही संख्या आहेत ना, ह्या कुठल्या संख्या असल्या पाहिजेत? ह्या मूळ संख्या असल्या पाहिजेत. क्लिअर आहे? पुढचं गणित. हां, तर इथं लक्षात येईल तुमच्या 4चा 4था घात, ओके 16 नंबरचं गणित आहे. 4चा 4था घात गुणुले 3चा 7वा घात गुणुले 10चा 5वा घात चे एकूण मूळ अवयव सांगा. एकूण मूळ अवयव, ठीक आहे. पहिलं बघायचं पाया मूळ आहे का? 3 मूळ संख्या आहे, 4 मूळ संख्या नाही, 10 मूळ संख्या नाही. मी यांची ना फोड करून घ्या मूळ संख्यांच्या स्वरूपात. कशी? 4ची फोड काय होईल रे? 2 गुणले 2 होईल, बरोबर आहे. किंवा 2 गुणले 2चा 4था घात, किंवा यालाच मांडताना कसं मांडू शकतो आपण? यालाच मांडताना थोडंसं आणखीन सोपं. 4ला 2चा वर्ग, कारण सेम संख्या आहे ना, 2चा वर्ग, बरोबर आहे. 4 म्हणजे कसे मांडले? 2चा वर्ग, त्याचा 4था घात गुणुले 3चा 7वा, 3 ऑलरेडी मूळ संख्या आहे, 3चा 7वा घात गुणुले 10ची फोड कशी होऊ शकते? 2 गुणले 5 होऊ शकते, 2 गुणले 5चा 5वा घात. क्लिअर आहे? आता काय करा? सोडवा. हे काय भेटलं? 2चा 8वा घात गुणुले 3चा 7वा घात गुणुले हे 2चा 5वा घात, बरोबर ना. कोणता नियम आहे? ए गुणले बीचा कंसाचा यमवा घात. तर एचा पण यमवा घात असतो गुणुले बीचा पण यमवा घात असतो. क्लिअर आहे? मग आता 2चा पण 5वा घात झाला गुणुले 5चा पण 5वा घात. आता तुम्ही हे 2 2 एकत्र करू पण शकता, नाही केलं तरी फरक पडणार नाही, कारण आपल्याला काय फायनल आन्सर नाही काढायचं, आपलं फक्त मूळ अवयव काढायचे आहेत. चेक करा एकदा पायाच्या संख्या सगळ्या मूळ संख्या आहेत का? 2 मूळ संख्या आहे, 3 मूळ संख्या आहे, 2 मूळ संख्या आहे, 5 मूळ संख्या आहे. सो एकूण मूळ अवयव कसे काढणार आपण? पायाच्या सगळ्या संख्या मूळ संख्या आहेत, मग काय करा? घातांकांची काय करा? बेरीज करा. मग 8 अधिक 7 अधिक 5 अधिक 5
किती आलं उत्तर? 8 आणि 7 15, 15 आणि 5 20, 20 आणि 5 किती आले? 25. एकूण मूळ अवयव किती झाले आपल्याला? 25. एकूण मूळ अवयव किती झाले? 25. अवघड आहे का काही? सोपं आहे, जमतं आहे, ठीक आहे. सो ह्या न्यूमरिकलसोबत आपण आहे आणखीन एक गणित आहे, ठीक आहे. आहेत पुढं अजून गणितं, संपलेलं नाही लेक्चर. थोडंसं काउंटिंग चुकलं आहे. हे कितवं गणित आहे? 17 नंबरचं गणित आहे, ठीक आहे. 40 वजा इथं जी काय क्रिया दिली त्याचा घन दिला इथं, ठीक आहे. 40 वजा हे आतली किंमत काय येणार आहे? 2चा शून्यावा घात. 2चा शून्यावा घात काय असतो? 1. कोणत्याही संख्येचा शून्यावा घात 1च असतो, चा घन. क्लिअर इथपर्यंत? किती आलं आपलं? 40 वजा 1चा घन. 1चा कोणताही घात काय असणार आहे? 1च असणार आहे. 40 वजा 1 किती आलं उत्तर? 39. अवघड आहे का काही? सिंपल आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 18. सोडवा आता. काय दिलं आहे? 7/3चा 17वा घात गुणुले 3/7चा 8वा घात गुणुले 3/7चा 9वा घात. क्लिअर आहे? आता थोडेसे घात आहेत ना, आपण वाटून घेऊ. वाटून कसे घेऊ? a/bचा यमवा घात हा एचा पण यमवा घात असतो आणि बीचा पण यमवा घात असतो, बरोबर. सो हे 17 7ला पण आहेत. 7चा 17वा घात छेद 3चा 17वा घात गुणुले 3चा 8वा घात छेद 7चा 8वा घात गुणुले 3चा 9वा घात छेद 7चा 9वा घात. बरोबर आहे. 17 दोघांना पण दिलेत, 7 आणि 3ला. 8 दोघांना पण दिले, 3 आणि 7ला. 9 दोघांना पण दिले, 3 आणि 7ला. आता काय करा? 7 7च्या टर्म सगळ्या एकत्र घ्या, 9 9च्या टर्म एकत्र घ्या, 3 3च्या टर्म एकत्र घ्या, बरोबर. असाच फॉर्म्युला आहे ना आपला. पाया समान असताना घातांकांची काय होते? गुणाकारामध्ये बेरीज होते, बरोबर आहे. आणि भागाकारामध्ये काय होते? भागाकार म्हणजे छेद, बरोबर ना. काय होते? वजाबाकी होते. सेम फॉर्म्युला वापरा इथं. 7चा 17. आता 17 अंशामध्ये 7 कुठे आहे बघा बरं? एकच ठिकाणी आहे, बरोबर आहे. म्हणून ते अधिकमध्ये गेले. 17 छेदामध्ये कुठे आहेत? इथे आहे आणि इथे आहे, म्हणजे वजा त्याचा घात 8 वजा 9. कळलं काय केलं मी? गुणुले 7चा कितवा घात घेतला आपण? 7चा इथं 17वा घात वरती अधिक घातांकांची काय होणार? बेरीज होणार ना. भागाकार जर असं, गुणाकार जर असेल तर बेरीज होणार, भागाकार असेल तर वजाबाकी होणार, बरोबर आहे. आता हे कुठे आहेत? 7चा 8वा घात भागाकारात आहेत म्हणून वजाबाकी झाली. 7चा 9वा घात भागाकारात आहेत, छेदात आहेत म्हणून वजाबाकी झाली. गुणुले 3चा 8वा घात हा घेतला आपण, अधिक 9वा घात हा घेतला. अधिक का केलं? कारण बेरीज आहे, गुणाकार आहे, बरोबर आहे. वजा वजा का घेतला? कारण हा खाली आहे. आता 3चा 17वा घात. क्लिअर आहे इथपर्यंत? काय आलं सांगा बरं? 7चा 17मधून 8 गेले 9, 9मधून 9 गेले 0, 7चा 0वा घात गुणुले 3चा इकडं पण 0 झालं. 8 आणि 9 17, 17मधून 17 गेले 0. 7चा 0वा घात गुणुले 3चा 0वा घात किती भेटला आपल्याला? कोणत्याही संख्येचा 0वा घात 1 असतो. 1 गुणुले 1 बरोबर उत्तर काय भेटलं आपल्याला? 1च. क्लिअर आहे? कळलं हे पण गणित? चलो नेक्स्ट एक्झाम्पल. 19 नंबरचं एक्झाम्पल. आता काय दिलं इथं? 1चा 0वा गुणुले सगळ्यांचे 0वे 0वे आणि कोणत्याही संख्येचा 0वा घात काय असतो? 1 असतो. क्लिअर आहे? सो करा. 1चा 0वा घात 1 गुणुले 2चा 0वा घात 1 गुणुले 3चा 0वा घात 1 गुणुले 4चा 0वा घात 1 छेद 1चा 0वा घात 1 अधिक 2चा 0वा घात 1 अधिक 3चा 0वा घात 1 अधिक 4चा 0वा घात 1. वरती फक्त गुणाकार, खाली फक्त बेरीज केली 1 1 1 ची. वरती काय येणार? 1च येणार. खाली 1 2 3 4 किती आली बेरीज? 4. म्हणजे उत्तर किती आलं आपलं? 1/4. सिंपल गणित होतं. ओके. आणखी एक शेवटचं गणित पाहू आपण याच्यात, म्हणजे हे लेक्चर आपल्याला स्टॉप करता येईल. नाही, हेच शेवटचं गणित आहे, म्हणजे लेक्चर आपण या ठिकाणी स्टॉप करू. पुढच्या लेक्चरमध्ये आहे ना, ह्याच्यामध्ये आपण सिम्प्लिफिकेशन टाईपमधले गणितं घेतलेत. पुढच्या लेक्चरमध्ये थोडंसं मस्त गणित आहेत, किंवा ह्याच्या पुढची लेवल आहे. समजा 998चा 1001वा घात तर एकक स्थानी काय येईल? अशा प्रकारचे जे गणितं जे काय आपल्याला विचारले जातात एक्झाममध्ये, हे गणित आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेतलेले आहेत. सो पुढचं लेक्चर पाहायला मिस करू नका. हे लेक्चर आपण या ठिकाणी स्टॉप करू.